मित्रांनो, हीच ती जागा जिथं गगनगिरी महाराज तपस्या करण्यासाठी बसत होते। नमस्कार मित्रांनो, मी सतीश। खूप दिवसांनी परत एकदा आज झालो होतो खोपोलीमधील गगनगिरी महाराज मठामध्ये। सर्वात आधी पाय धुवून आतमध्ये प्रवेश केला आणि गगनगिरी महाराज यांचं दर्शन घेतलं। रविवारी आलो होतो, गर्दी खूप होती, तरीही मठामध्ये शांतता जाणवत होती। हे मठ एकूण 5 एकर मध्ये असल्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत मठामध्ये बघण्यासाठी। मग काय, जास्त वेळ न घेता सगळं मठ फिरून घेतलं। मागच्या वेळेस जी गोष्ट माझ्याकडून बघणं मिस झाली होती तीच गोष्ट बघण्यासाठी आलो होतो, म्हणजेच गगनगिरी महाराज यांचं तपस्या करण्याचं ठिकाण। ते ठिकाण डोंगरामध्ये असल्यामुळे तुम्हाला थोडंफार चालत जावं लागतं। त्या दरम्यान तुम्हाला छोटे छोटे वॉटरफॉल ही बघायला मिळतात। वरती पोहोचल्यावर तुम्हाला एक गुफा दिसते, तिथून थोडं पुढे गेल्यावर ती जागा दिसते जिथे गगनगिरी महाराज तपस्या करण्यासाठी बसत होते। तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर आलो। बाहेरून आपल्याला अख्ख्या खोपोलीचा व्ह्यू दिसतो। बऱ्याच गोष्टी आहेत मठामध्ये बघण्यासाठी आणि काहीतरी नवीन जाणून घेण्यासाठी। भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये।